हाय एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. चला माझा आजचा दिवस कसा जाते पाहूया. आजचा माझा दिवस इथे झालेला आहे, माझी मॉर्निंग झालेली, मी लगेच उठले, फ्रेश झाले आणि जे माझं रुटीन आहे फर्स्ट ऑफ मी करत असते माझी थायरॉइडची टॅबलेट घेणं. तर आताचं जे खाणं पिणं आहे ते व्यवस्थित नाही, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर वेगवेगळे आजार चालूच असतात. मला थायरॉइडची टॅबलेट चालू आहे, तर मी तर सर्वात आधी थायरॉइडची टॅबलेट्स घेतली. त्यानंतर मी थोडंसं स्किन केअर करणार आहे, ते तुम्ही पाहणारच आहात. स्किन केअर आपलं काही जास्त नसतं, तर आपण फक्त आणि फक्त सनस्क्रीन लावत असतो. ते आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर तो झोपून उठल्यानंतर माझा फेस तुम्ही पाहिलेला आहे आणि आता फ्रेश झाल्यानंतर माझा फेस तुम्ही पाहताय थोडासा ड्राय दिसतो. त्यानुसार करण्यासाठी हायड्रेशनसाठी आपण सनस्क्रीन अप्लाय करणार. सनस्क्रीन सर्व मुलींसाठी मुलांसाठी सर्वांसाठी खूप बेनिफिट्स आहे. तर सनस्क्रीन सर्वांनी लावा. तर मी लॅक्मीची सनस्क्रीन लावत आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते ते सांगायला विसरू नका. आणखीन कोणत्या कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडतील हे नक्कीच मला सांगा. माझं स्किन केअर करून झाल्यानंतर लगेच मी आली स्वयंपाकाकडे. गॅस चालू केला आणि मी आता सर्वात आधी बनवून घेणार आहे भाजी. चला तर आज मी कशाची भाजी बनवते ते पाहूया. इथं तर मी ओनियन, टोमॅटो, बटाटो सगळे चॉप्स करून घेतलेले आहेत, बारीक कट्स करून घेतलेले आहेत. लसूण मी ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. जर मी पेस्ट यूज करत नाही, त्याचं रिझन असं आहे, जे रेडीमेड असतं ते अद्रक लसूणचा पेस्टचा खूप घाण वास येतो. त्यामुळे आपण डायरेक्ट फ्रेश जर आपण केलं तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर मी जिरे, मोहरे, लसूण, कांदा वगैरे थोडंसं तिखट वगैरे सर्व काही मी तेलामध्ये टाकून आधी मी फोडणीची तयारी चालू झालेली आहे. जे तिखट आहे ते आपलं घरचा काळा मसाला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे गाठी वगैरे झालेले ते मी सगळं काय म्हणतात यार सगळं व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर मी बटाटे ऍड केल्यानंतर कधी पण तुम्ही जर भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये थंड पाणी ऍड करत जाऊ नका, भाजी ही बेचव होती. त्यामुळे लगेच मी जे पातेल्यावरती जे ताट झाकलेलं होतं परातीमध्ये त्याच्यातच पाणी ऍड केला होता आणि तेच पाणी गरम झाल्यानंतर मी भाजीमध्ये घातलेलं आहे, कारण ती भाजी शिजण्यासाठी उपयुक्त होती. त्यानंतर मी थोडंसं कूट टाकलेलं आहे भाजलेल्या शेंगाचं आणि थोड्या वेळाने पाहते तर काय भाजी रेडी झालेली आहे. चला तर मग उशीर न करता जेवण करायला घेऊया. मी भाजी वगैरे वाढून घेतली आणि मी खाऊन बैठले. तर चला स्वतःची केलेली भाजी कशी झाली हे मी तुम्हाला सांगते. खूप सुंदर भाजी झाली. त्याच्यानंतर आला माझा भाचा, हा आहे सोन्या. तर तो खूप छान एक पोएम वगैरे मला म्हणून दाखवला, मी काय म्हणून तर एक पोएम बनवलेला. तर इथं खूप आम्ही मज्जा मस्ती केली. थोडंसं हा खूप लाडका आहे. परत त्याच्यानंतर तर पुढे मग मला थोडंसं काहीतरी खावंसं वाटलं, मग मी खाल्ली थोडंसं राईस आणि बटाट्याची भाजी खाल्ली. मला तितकंच नॉर्मल खायचं होतं. त्यानंतर संध्याकाळी आमच्या घरी येणार होते पाहुणे मंडळी, हे न्यू मॅरिड कपल्स आहेत. तर त्यांच्या जेवणाचा आज बेत होता. तर सर्वांनी मस्त जेवण करून घेतले, आयार वगैरे झालं त्यांचं आहेर वगैरे करून. त्यानंतर उखाणे घ्यायचा नंबर आला, सर्वांनी मस्त मस्त उखाणे घेतले. त्यानंतर मी माझं काम करत होते. काम करताना मला आठवलं थोडेसे शेंगा खायचे आहेत. तर मस्त असे कच्च्या शेंगा होत्या आणि ते मी खाल्ल्यानंतर मग संध्याकाळी मिस्टर डी साठी हा स्पेशल असा बेत होता, अंडा करी, ऑमलेट, फ्राय, मस्त जीरा राईस, चपाती वगैरे. आणि हा आमचा ब्लॉग कसा वाटला